नगर तालुक्यातील नांदगावमध्ये धक्कादायक प्रकार. सदर कोंबडी पोल्ट्री फार्मचा शेतकऱ्याला होतोय त्रास. कारण कोंबडी फार्मामुळे या धनगर कुटुंबीय झाले हवालदिल. या कोंबड्यामुळे दुर्गंधी व माशाचे साम्राज्य. एक वेळेला या कुटुंबाला अन्न सुद्धा खाऊन देत नाही. या धनगर बांधवांकडे मेंढ्या व्यवसाय आहे. नांदगाव पासून 2.5 ते 3 किलोमीटरवर अंतरावर कोळप्या आखाडा म्हणून आहे. त्यांच्या शेजारी असलेला कोंबडी पोल्ट्री फार्मची आरोग्य विभागाने तात्काळ चौकशी करून बंद करण्यात यावा अशी मागणी या कुटुंबाची आहे. बंद न झाल्यास हे कुटुंब जिल्हाधिकाऱ्यासमोर सहकुटुंब आमरण उपोषण करणार, असे या कुटुंबाने सांगितले आहे. या पोल्ट्री फार्म वाल्यांना अनेक वेळा सांगून कुठलीही दखल घेतली जात नाही. या ठिकाणी मेलेल्या कोंबड्या जवळ टाकल्या जातात. त्यामुळे मोकाट कुत्रे कोंबड्या खाण्यासाठी येतात व या धनगर बांधवांच्या मेंढ्या सुद्धा खाल्ल्या जातात. त्यामुळे धनगर बांधवांना खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आरोग्याच्या हिशोबाने मोठी रोगराई पसरू शकते. त्यामुळे हा पोल्ट्री फार्म तात्काळ बंद करण्यात यावा व याच्या कारवाई व्हावा अशी शासनाला विनंती आहे. हा आढावा घेतला आहे लक्ष न्यूजचे रिपोर्ट जिल्हा प्रतिनिधी क्रिस्लेब वरपे अहमदनगर यांनी. तुमचं नाव काय? मेरा नानावागी. सांगा, काय झाली घटना ही? माशांनी पार पोर लेकरं बाळ बिमारी पडून राहिले तर आम्हाला 5-6 वर्षापासून हे त्रास. हे नांदगाव कोळप्या आखाडा तालुका जिल्हा अहमदनगर. इथून आम्हाला आमच्यापासून पोल्ट्री हटवली पाहिजे, नाही त्याची बंद केली पाहिजे. याच्यापासून आम्हाला एवढा फार त्रास आहे. शेळ्या मेंढ्याला साऱ्या आषाढीच्या माश्या, सारी वास येतो घाण. आणि कमीत कमी 50 ते 60 कुत्रे जमा झाले. ते कोंबड्या आहे ना तेच फेकीते. त्या कोंबड्यासुद्धा त्या कुत्र्याच्या आणण्याटानी इथं त्रास देऊ राहिले. मेंढ्या फाडीत येत, पुन्हा उजूक लेकरं बाळ जाते. आमचे जर लेकरा बाळ जर चावलं तर लेकरू बाळ जित ठेवणार नाही, इतके मांदाळ कुत्रे आहेत. याच्यापासून आम्हाला फार त्रास आहे. शासनाने हे बंद करावं. आरोग्य विभागानं काय मागणी करणार तुम्ही आरोग्य विभागाकडे? हे सगळं बंदच झालं पाहिजे, नाही त्याची काहीतरी 100 ते 120-150 मीटरच्या अंतरावर आपल्यापासून कोंबड फार्म जवळ आहे. आपल्या पोल्ट्री फार्म आहे. पोल्ट्री फार्म त्याच्या त्या माशा तुम्हाला जी दुर्गंधी होती, माशा तुम्हाला त्रास देतात. ह्या माशा फार त्रास, अन्न पाण्यात पडत यात, पोटात जाते. लेकराबाळाला सर्दी खोकले कवर आम्ही यांना लेकराबाळाला दवाखान्यात न्यावा का, जनावरं पावा का, काय काय पावा. माश्यात जरा रानानी माश्याच तेव्हा काय ते आरोग्य खात्याने नाही ते शासनाने हे कोंबडं फार्म बंद करावं. नाही तर नाही बंद झालं, याची नाही तुमची बंद झालं तर आम्ही तुमची पार येऊन बसणार. जिल्हा अधिकाऱ्याच्या कार्यालयासमोर जाणार का तुम्ही? हा, जिल्हा अधिकाऱ्याच्या कार्यालयासमोर जाणार, बसणार तिथे. याची बंदोबस्ती नाही तर आम्ही शेवटी तेच करणार. तुम्ही सगळं कुटुंब जाणार आहे म्हणजे? अख्खे कुटुंब लेकरा बाळा सहित जाणारी. रातभर चावते, डासन डुसन काही. माशाचा इतका त्रास झाला का पार निश्चय ताटात किती जेवणात किती जाते लेकरा बाळाच्या सांगताच येत नाही आम्हाला. हा, काय तो मला काय त्रास होतो पोल्ट्री फार्म? माशांचा बोला ना तुम्ही. माश्या आम्हाला अन्न खाऊन देत नाही. आमचे लेकरं आजारी पडत येत. साऱ्या भाकरीत माश्या, पिठात माश्या, घरात माश्या. दवाखाने करून कदूर आला आणि ते जवळ येत. इथंच कोंबड्या आणल्या का आल्या माश्या कोंबड्या, उन्हाळ्याच्या बी पानकळ्याच्या बी. तुम्हाला किती दिवसापासून त्रास येऊ? 5 वर्ष होऊन गेले. तुम्ही त्या पोल्ट्री फार्मला काही सांगितलं असं का बाबा आम्हाला काहीच तुमच्या? नाही सांग, त्यांना सांगून कंटाळा आला. आता तुमच्या इथून पुढे आम्ही नाही जर आता इथून उठावला कोंबडं फार्म तर आम्ही एवढे बी जाऊन घेऊन लेकरं बाळ थेट वर गेला जाणार. म्हणजे शासनाच्या दारात जाऊन बसणार तुम्ही? शासनाच्या दारात जाऊन बसणार. बारीक लहान लहान लेकरं आहेत आमचे.